उदाहरणार्थ आज आपण अशा एका सोप्या पण अत्यंत प्रभावी सेवेविषयी जाणून घेणार आहोत, जी सेवा आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी सांगितली आहे. ही सेवा म्हणजे गायत्री मंत्र म्हणून सूर्यदेवांना अर्घ्य देणे. आपल्या जीवनात अनेकदा असे होते की आपण खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न करतो, पण यश मिळत नाही, कामे अडतात, मन अस्वस्थ राहते, आत्मविश्वासाची कमी होते. अशा वेळी शास्त्रामध्ये सूर्य उपासनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. सूर्य हा फक्त एक तारा नाही, आपल्या धर्मामध्ये सूर्यदेवांना प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जाते. सकाळी उगवणारा सूर्य आपल्या जीवनात प्रकाश, ऊर्जा आणि नवीन आशा घेऊन येतो. म्हणूनच दिवसाची सुरुवात सूर्याच्या स्मरणाने करणे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रामध्ये सांगितले आहे की शक्य असल्यास सूर्य उगवण्यापूर्वी उठावे. पहाटेची वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. ही वेळ देवस्मरण, जप, ध्यान आणि पूजा करण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. या वेळेला वातावरण शांत असते आणि मन सहज एकाग्र होतो. सकाळची वेळ खूप शुभ असते, म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून देऊन त्यानंतर स्वच्छ कपडे घालून पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहावे. तांब्याच्या पेल्यात एक किंवा लोट्यात स्वच्छ पाणी घ्यावे. मनात सूर्यदेवाचे स्मरण करावे आणि गायत्री मंत्राचा जप सुरू करावा. ओम भूम भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र वेदांचा अत्यंत पवित्र मंत्र मानला जातो. गायत्री मंत्राला वेदमाता असेही म्हटले जाते. या मंत्राचा अर्थ असा आहे की हे परम तेजस्वी परमेश्वरा, आमच्या बुद्धीला योग्य मार्ग दाखव आणि आम्हाला सद्बुद्धी प्रदान कर. हा मंत्र साधारण 8 मिनिटे म्हणावा. मंत्र म्हणताना मन शांत ठेवावे, कोणाविषयी वाईट विचार करू नयेत. आपल्या जीवनातील सर्व दुःख, चिंता आणि अडचणी सूर्यदेवांच्या चरणी अर्पण कराव्यात. जप पूर्ण झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना पाण्याची धार सूर्याच्या दिशेने सोडावी. त्यावेळी मनोभावे प्रार्थना करावी. हे सूर्यनारायण, माझ्या जीवनातील अंधकार दूर करा. मला चांगले आरोग्य, आत्मविश्वास, यश आणि सद्बुद्धी द्या. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहाचा राजा म्हटले जाते. कुंडलीतील सूर्य मजबूत असेल तर व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि समाजात मान सन्मान मिळतो असे मानले जाते. सूर्य मजबूत असेल तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. लोक त्यांच्या बोलण्याला महत्त्व देतात. नोकरीत प्रगती होते, व्यवसायात नवीन संधी मिळतात, सरकारी कामे सुलभ होतात, चांगली कामे होऊ लागतात. त्यामुळे सूर्यग्रह बळकट राहणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच अनेक लोक दररोज सूर्याला अर्घ्य देतात. श्रद्धेने केलेली सूर्य उपासना सूर्याची कृपा मिळवून देते असे मानले जाते. सूर्यदेव आपल्याला एक सुंदर संदेश देतात. ते दररोज वेळेवर उगवतात, कधीही आपले कर्तव्य सोडत नाहीत. त्यामुळे आपणही जीवनात शिस्त, वेळेचे महत्त्व आणि सातत्य शिकले पाहिजे. जास्ती वेळ नाही, पण सूर्य उगवतो त्या वेळेला तरी उठणे महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती रोज पहाटे उठतो त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतात. शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते, दिवसाची सुरुवात उत्साहाने म्हणजे छान होते. त्यामुळे शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावावी. विद्यार्थ्यांसाठी गायत्री मंत्राचा जप खूप लाभदायक मानला जातो. अभ्यासात लक्ष लागते, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, मन एकाग्र राहते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात यश मिळावे, वरिष्ठांची कृपा मिळावी आणि करिअरमध्ये प्रगती व्हावी यासाठीही सूर्य उपासना उपयुक्त मानली जाते. व्यवसाय करणाऱ्यांनी देखील सूर्यदेवाचे स्मरण करावे, कारण सूर्य आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक मानला जातो. गृहिणींनी ही सेवा केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतो. म्हणून प्रत्येक महिलांनी घरातील सदस्यामध्ये प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वाढते असे मानले जाते. म्हणून प्रत्येक महिलांनी सुद्धा हा उपाय करावा. ही सेवा करण्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता नाही. एक तांब्याचे भांडे, स्वच्छ पाणी आणि श्रद्धेने भरलेले मन एवढेच पुरेसे आहे. म्हणून शक्य असल्यास तांब्याचे भांडेच घ्यावे. देवाला पैशापेक्षा भक्ताचा भाव प्रिय असतो. म्हणून ही सेवा करताना मनापासून भक्तिभाव ठेवावा. सेवा करताना मोबाईल, गप्पा किंवा इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नये. पूर्ण श्रद्धेने सूर्यदेवाचे स्मरण करावे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय किंवा सेवा करताना ही श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास अधिक फलदायी ठरते. 1-2 दिवस करून सोडू देऊ नका. शक्य तितक्या नियमाने सूर्याला अर्घ्य द्या. 21 दिवस तरी हा उपाय नक्की करून बघावा. शेवटी
एवढेच सांगू इच्छितो की सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे. जसा सूर्य अंधार दूर करतो तशीच सूर्यापासून आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्याची प्रेरणा देते. म्हणून दररोज सूर्य उगवण्यापूर्वी उठा, गायत्री मंत्राचा जप करा आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्या. सूर्यदेवांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, यश, आत्मविश्वास आणि समृद्धीचा प्रकाशचा दैव राहो, हीच प्रार्थना आहे. म्हणून सूर्यदेव आपल्याला रोज एक गोष्ट शिकवतात. रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळी सूर्य पुन्हा उगवतो. त्याचप्रमाणे जीवनात कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आले तरी आशा सोडू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. दररोज गायत्री मंत्राचा जप करून सूर्यदेवांना अर्घ्य द्या. ही सेवा केवळ एक धार्मिक वृत्ती नाही, तर ती आपल्या जीवनात शिस्त, सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करणारी एक सुंदर साधना आहे. ज्योतिषानुसार सूर्य मजबूत असेल तर मान सन्मान, यश, नेतृत्व गुण आणि प्रगती प्राप्त होते असे मानले जाते. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मन मजबूत होते आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते. कदाचित आपल्याच दिवशी चमत्कार दिसणार नाही. कदाचित पहिल्याच दिवशी आपल्याला चमत्कार दिसणार नाही, पण श्रद्धेने आणि सातत्याने केलेली ही सेवा कधीच व्यर्थ जाणार नाही. जसा सूर्य रोज आपल्या किरणांनी संपूर्ण जग उजळवतो, तशी सूर्यदेवाची कृपा आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि यशाचा प्रकाश निर्माण करतो. कारण सूर्य आहे तर आपण आहो. सूर्याशिवाय समुद्राच्या लाटा सुद्धा खडबडतात. माणूस जगू शकत नाही. म्हणून सूर्याची उपासना रोज करणे खूप आवश्यक आहे. सूर्याला प्रार्थना करावी. सूर्यनारायणाची कृपा आपल्या घरावर, कुटुंबावर आणि जीवनावर सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना. हा मंत्र सुद्धा सूर्य उपासना करताना म्हणू शकता. ओम गृणी सूर्य आदित्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः. जय सूर्यनारायणाय महाराज की जय. ज्या घरातील सकाळी सूर्यदेवाचे स्मरण होते त्या घरात आशा, उत्साह आणि सकारात्मकतेचा प्रकाश कधीच कमी होत नाही. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाशांची किरणे दररोज जातात तिथे कधीच अंधकार राहत नाही किंवा कोणत्याही नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही. म्हणून सूर्याची किरणे आपल्या घरी दररोज येऊ द्या. खिडके दरवाजे खुले ठेवा आणि आपल्या घरामध्ये ती किरणे नक्कीच येऊ द्या. ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः या मंत्राचा रोज जप करावा आणि सूर्याला प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अगदी आपण सोप्या पद्धतीने नवीन माहिती घेऊन येणारच आहोत. श्री स्वामी समर्थ.